फायनली बसले मी ट्रेनमध्ये जे की भक्तीचं प्रत्येक वेळी येईल तेव्हा असतं. मी शक्यतो बसत नव्हते आणि काहीही एवढं लहान मुलांना गंडवतात ना इथे. तर फक्त 2च राऊंड आम्हाला दिले. 30 रुपये तिकीट आहे इथे आणि एवढासाच राऊंड होता तो, एकदम छोटावाला. तर ही एक ना छोटीशी एक मज्जा करायला म्हणून बसलो होतो आम्ही दोघंजण. 60 रुपये घालवले आणि मामानं एक पूर्ण झाला, दुसरा अर्धा झाला, बस झालं. तर अशी होती आमची मज्जा करण्याची एक हौस होती ना ती बसायची. तर दोघांची पाय एकतर त्याच्यामध्ये बसत नव्हते, दोघांनी पाय गोळा करून घेतले होते. काय करणार, लहान मुलांची आहे, मोठ्याने का आगावपणा करायचा असा. तर झालं, बसून झालं आणि थांबली पण. बघता बघता काही क्षणातच, मला वाटते ते 2 मिनिटं पण चालली नसेल आणि मामा लगेच बोलतायत झालं, चला चला उतरा उतरा. फेरी संपली. मग मी त्यांना मामांना म्हटलं 30 रुपयाच्या मानानं 3 ट्रिप तरी द्याव्या, 10 रुपयाला एक अशा. तर मामा बोलले नाही, 15 रुपयाला एक ट्रिप अशी पकडा, अशा 2च मिळतात. ठीक आहे, असो. तर तेवढीच मज्जा करायची होती. तर इकडे मी आले. इथं ना एक छोटंसं तळं आहे इथे. खास म्हणजे ना माझ्या मागच्या बाजूला आहे ते कमळ आहेत. हे बघा, एवढी सारी कमळ आहेत. थोडी उमलून वरती आलेली आहेत. ही सगळी कमळ जे तयार होतात ना, ह्याची पानं आहेत ना ही सगळी. तर कसली भारी दिसत होती माहित आहे. आणि मी मिस्टरांना दाखवत होते, इथे एक छोटं हे कुंडीमध्ये झाड आहे की नाही, ते झाडाची पानं ना आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना तर तेव्हा मी ते पाण्यात एक पान तोडायचं आणि वहीच्या पानामध्ये, म्हणजे वहीच्या एका मध्य असे घालून ठेवायचं आणि त्याला काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर ना असे अंकुर येतात. तर ते पान होतं तिथं ते, पण मी तोडलं नाही कारण की त्याला अगोदरच थोडीशी पानं होती. आणि मिस्टर मला म्हणतात जाऊ घ्या एक कमळ घेऊन ये. हे बघा, हे काय म्हणतात ह्या पानाला तुम्ही पण सांगा. ह्या पानाचं मला नाव माहीत नाही, पण हे पानं आमच्या शाळेच्या, मराठी शाळेच्या तिथे होती आणि तिथून आम्ही ती पानं घेऊन वगैरे असं ठेवत होतो. आणि ही मुलं आहेत, कराडवरून आलेत सहलीसाठी, पहिलीची मुलं आहेत. तर मी त्या मॅडमांना पण विचारलं कितवीची मुलं आहेत, कुठून आलेत. पहिलीची मुलं आहेत. सगळ्यांचे बॅग एकसारख्या, शाळेचे ड्रेस आणि बॅग एकसारखे असं होतं. तर हे तुम्ही पाहिला ते नेहरू उद्यान होतं. ह्याचं काल पण व्हिडिओ मी अपलोड केला आणि केस माझे बघा कसे झालेत, उंदरानं कुरतडल्यासारखे. कारण की मी थोडंसं कुरळी करण्याचा प्रयत्न केला होता, ते का पूर्ण सक्सेस झाले नाहीत कारण की उन्हानं पुन्हा खराब झालेत. असो, ही आहे खाऊ गल्ली. खाऊ गल्ली म्हणण्यापेक्षा ना भाजी भाकरी केंद्र म्हटलात तरी चालेल. इकडे ना सगळं पन्हाळ्यावरती इथे फक्त भाजी भाकरी मिळतं. झुणका भाजी भाकरी म्हणजे झुणका भाकरी असं. तर मला काय खायची अजिबात इच्छा नव्हती, अजिबात. कारण की आम्ही असं पण काही नाही काहीतरी खाल्लंच होतं, घरातून जेवून पण गेलो होतो. तर त्याच्यामुळे मी काही ते खाल्लं नाही. थोडंसं मला अशी मनातून एकदम स्ट्रॉंगली अशी फिलिंग आली की मला भेळ खायचं आहे. पण बघू मिस्टरांनी ऐकलं तर तिथं आपण जाऊया. गौरा इकडे शूट करतोय, त्याच्याबरोबर इकडे मला घोडा पण दिसलाय. हे बघा इथे समोर पांढरे शुभ्र घोडे 2 काहीतरी आहेत. हां, एक समोर आहे, एक इकडे आहे, 2 आहेत. एवढे छान असे. एक रिकामी आहे, एकावरती हा मुलगा बसलाय. अरे थांब पडशील, थांब, मामा उतरवत आहेत. मामाने पुन्हा त्याला चढवलं कारण की इथं टेबल ठेवलेले आहेत, टेबलवरती पाय ठेवून उतरायचं आहे. तर त्याला समजलं नाही म्हणून तो असाच उतरायला लागला होता. उतर बाबा, उतर आता. तर इकडे बघा मिस्टर मला म्हणतायत माझ्या फोनचा बॅटरी लो झालेली आहे, तर आता तुझ्याकडे एकच कॅमेरामॅन आहे, त्याच्यावरती चालव. दुसरा होता तो आता लो झालेला आहे, म्हणजे मिस्टरांचा फोन चार्जिंग संपले. तरी पण करतायत कारण ही गाडी जाऊन पुन्हा लावायचं आहेच. गाडी होतं ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला इकडे पण बघूया काय आहे. पन्हाळगडावरती आल्यावरती ना एवढं फिरण्यासारखं आहे. पूर्ण म्हणजे एक दिवस अखंड फिरलं तरी कमी आहे, एवढं फिरण्यासारखं आहे.
पण कसं होतं आहे, आपण जेव्हा मुलांना वगैरे घेऊन येतो ना, तर मुलं जिथं रमतील, जिथं खेळायला लागतील ना, तिथेच आपला पूर्ण वेळ जातो आणि तिथूनच आपण रिटर्न जातो असं होतं. कारण की माझ्याबरोबर तरी असं होतच होतं. जेव्हा मुलांना घेऊन मी येते ना, मग झोपाळे वगैरे असतील ना, तिथेच भक्तीचा आमचा टाईमपास चालू असतो. त्याच्यामुळं मग मला दुसरीकडे कुठे फिरायचं असं संधीच मिळत नाही. ते तिथून त्यांचं खेळून होईपर्यंत म्हणजे टायमिंग होऊन गेलेली असते. तर इकडे हे जेल वगैरे आहेत महाराजांच्या काळातले. आणि इथे ना मला सगळं हे बघून झाल्यावर पुन्हा खाली पण जायचं आहे. ह्याच्या खाली पण काहीतरी आहे अजून, तर ते पण पाहायला जायचं आहे. कोणी कोणी पाहिलं आहे मला हे बघा इकडे कमेंट करून सांगा. आणि इथून पण पुन्हा खाली पायरी आहेत. म्हणजे आता ते खालचं दिसतं ना भाग तो, तर त्याच्याशिवाय आणि पुन्हा खाली असं. म्हणजे बघा ते हे असतं ना आतमधून रस्ता काढा, जमिनीच्या आतमधून रस्ता वगैरे असं जातात ना, तसा प्रकार आहे. पण तिथे पाणी आहे, पूर्ण पाणी भरले. त्याच्यामुळे खाली जास्त जाऊ शकत नाही आपण. एक स्टेप खाली जाऊ शकतो फक्त. पूर्ण दगडी काम आहे ना, आणि दगड इतके गारगार झालेत की नाही. तर गौरांग म्हटला, मम्मी तू आणि पप्पा ना पुढच्या इथे थांबा, मी तुमचा फोटो घेतो. तर मी आणि मिस्टर इथे थांबलो. तोपर्यंत अनेक माणूस इथे येऊन थांबला. तर म्हटलं ठीक आहे, सगळीजण फिरायला आलेले आहेत, आपणच ॲडजस्ट करायचं. मागे लेडीज पण होत्या, त्याच्यामुळे मी तर बराच वेळ थांबलो होतो. आणि मला इथे खाली जायचं आहे, महत्त्वाचं म्हणजे इथे जायचं आहे आणि इथून पाहायचं आहे काय नेमकं आहे. इथं तर गेले फिरले, त्याच्या खाली का पाणी आहे त्याच्यामुळे गेले नाही. पण पुन्हा पूर्ण असं चढ आहे. मला चढायला म्हणजे असा त्रास व्हायला लागला की नाही, दुखायला लागलं असं. तर मिस्टर बोलले एक एक पाय ठेव. तर मी तसं त्यांचा हात पकडून वगैरे एक कारण की पायऱ्या पण मोठ्या होत्या आणि पूर्ण उभं असल्यासारखं असं होतं. त्याच्यामुळे जास्त त्रास होता, पायावरती भार जास्त पडत होता. तर माझा एक पाय खराब आहे, म्हणजे मोडला बिडला काय नाही आहे. नाही तर खराब म्हटलं तर तुम्ही म्हणाला आणि मोडला आहे की काय. मोडला नाही, माझी चकती झिजली पायाची. तर त्याच्यामुळे थोडंसं पायाला त्रास होतो. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये पडले ना, तेव्हापासून माझा पाठीचा आणि पायाचा प्रॉब्लेम जोरात चालू आहे. आणि आता आले मी 3 दरवाजाचे तिथे. तर इथे ना मी एका व्हिडिओमध्ये 4 दरवाजे म्हटलेत बघा. 4 दरवाजे पण म्हणू शकतो, 1 2 3 4. कसलं बांधकाम भारी केलंय ना. आणि तेव्हा काही सिमेंट वगैरे नव्हतं ना बघा, जबरदस्त. आज ना रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे. इकडे ही ना विहीर आहे, ते वरती जायला येतं. हे बघा इकडे मुलगा आहे, वरती जायला येतं. पण मला एवढ्या उंचावरून खाली बघितल्यानंतर डायरेक्ट फिरायलाच लागतं. त्याच्यामुळे शक्यतो मी उंच ठिकाणी जायचं ना टाळते. आणि जरा खाली आणि इथून गेल्यानंतर खाली ना एक गाव, जे पहिलं गाव लागतं तिथे आमचे म्हणजे मामा म्हणजे आमच्याकडे बरेच वर्ष कामाला होते. तर त्यांचं घर आहे. जवळपास 15-16 वर्ष आमच्याकडे कामाला होते. तर त्यांचं इथून खाली गेल्यानंतर रोड त्यांचं घर आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे मध्येच भेट झाली होती, आता नाही येत ते. त्यांनी सांगितलं होतं कारण थोडंसं वय झाल्यामुळं ना ते आता नाही येत. तर त्यांनी सांगितलं होतं मला, जेव्हा तू पन्हाळ्याला येशील ना तेव्हा मला एक फोन कर, मी येतो म्हणून. पण नको म्हटलं, उगाच कशाला, आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. त्याच्यामुळे मी काय त्यांना सांगितलं नाही. आणि इथं थोडंसं फोटो वगैरे घेतले, छान छान व्हिडिओ केले. आणि आता ना तुम्हाला इथे दिसत नाही, वरून दिसतं. वरून जर व्हिडिओ केला असता ना तिथून, तर मी तुम्हाला दाखवलं असतं. घर दिसतं वरून त्यांचं. तर कारण की पत्रा आहे ना, तर त्या पत्र्याचा कलर आहे तो दिसतो तिथून. थोडंसं फोटो काढले. आणि खरं मला कोणी सांगितलंच नाही तुम्ही की मला हा जे मी आज घातलेला ड्रेस आहे तो कसा दिसतोय. ते मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण विचारला होता, पण तुम्ही लोक बोललंच नाहीत मला. असो, सांगायचं नसेल राहू दे. तर इथून ना आता मी हा व्हिडिओ ना इथंच थांबवते, म्हणजे इथला फक्त शूट करते आणि पुढचा व्हिडिओ ना नवीन बनवते. कारण की एकसारखे ना व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूपच मोठे व्हायला लागलेत, असं व्हायला लागले. मग एवढा मोठा एक म्हणजे तासाचा व्हिडिओ होईल, एवढं मोठं कोण बघत नाही ना. त्याच्यामुळे मी छोटे छोटे भाग असे करून ना व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि चला आता गाडी आली आहे तिकडून, आम्ही दोघंजण दोन्ही साईडला झालो आणि पुन्हा चलो जाऊया वरती.
फक्त चालायला पाय घट्ट पाहिजेत, मग काय मज्जाच मज्जा. तरी पण मी चालले, भरपूर चालले. माझ्या हिशोबानं ना खूप सारं मी चालले. आणि फक्त हे शक्य होते हे व्हिडिओच्या माध्यमामुळेच शक्य होते मी चालणं. तर मिस्टर पण बोलतात ठीक आहे त्याच्यामुळे तरी तू चालतेस, नंतर अजिबातच डॉक्टरने सांगितलं चालू नको, म्हटलं तू अजिबातच चालणार नाहीस, गप्प झोपशील घरात. तर नाही. तर हे बघा इथला परिसर आपला सगळा बघून झालेला आहे.